हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल एम एच सेट पेपर वन. तर आज या व्हिडिओमध्ये आपण आपल्या महाराष्ट्र सेट पेपर वनच्या युनिट 2 म्हणजेच रिसर्च ॲप्टिट्यूड या युनिटवरचे काही PYQs अभ्यासणार आहोत. आपल्याला माहितीच आहे की आपण आता PYQsची सिरीज आपल्या चॅनलवर स्टार्ट केलेली आहे, कारण एक्झामच्या दृष्टिकोनातून PYQs किती इम्पॉर्टंट आहे हे आपल्याला माहितीच आहे. आपल्याला बऱ्यापैकी आयडिया येऊन जाते की प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात आणि त्याचे जे काही ऑप्शन्स पण दिलेले असतात. तर मोस्टली लास्ट इयर्सच्या जे काही आपण क्वेश्चन सॉल्व्ह करतो ते किती मॅटर करतं आपल्या एक्झामसाठी, आणि म्हणून ही सिरीज खूप इम्पॉर्टंट आहे. आणि यावर मी जे काही व्हिडिओ पण घेऊन येणार आहे ते सर्वच आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून आपल्याला खूप उपयोगाचे ठरणार आहेत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. चला तर मग स्टार्ट करूया. हा प्रश्न आपल्याला 2016 मध्ये विचारण्यात आलेला होता. अ रिसर्च प्रॉब्लेम इज प्रायमरली चूजन डिपेंडिंग अपॉन. तर संशोधन विषयाची निवड ही प्रामुख्याने कशावर अवलंबून असते असं आपल्याला विचारलं आहे, आणि ऑप्शन्स दिलेले आहेत. त्याच्या समर्पकतेवर, उपलब्ध निधीवर, संशोधकाच्या आवडीवर किंवा ग्रंथसंपदेच्या उपलब्धतेवर. तर आपल्याला हे कन्फ्युजन इथे होऊ शकतं. आपण म्हणू शकतो की संशोधकाच्या आवडीवर असेल, कारण जर त्याची आवड असेल तर मग रिसर्च व्यवस्थित होईल असं. तर ते आहे, पण त्याच्यापेक्षाही इम्पॉर्टंट आहे ते जे जेव्हा आपण चूज करत असतो रिसर्च प्रॉब्लेम, ते म्हणजे त्याच्या समर्पकतेवर. कारण रिसर्च प्रॉब्लेम चूज करताना मेनली आपल्याला हे लक्षात घ्यावं लागतं की जो काही आपण रिसर्च प्रॉब्लेम चूज करतोय तर तो ज्या काही आपल्या सध्याच्या गरजा आहेत किंवा काही समस्या असतील, काही डिफिकल्टीज असतील तर त्याच्याशी जोडलेल्या असल्या पाहिजे. आणि त्या रिसर्चमुळे आपल्या समाजातील एखादी काही समस्या असेल तर त्याच्यावर आपल्याला प्रॉपर जो काय आहे तो उपाय शोधता आलेला पाहिजे. तर या सर्व गोष्टी आपण प्रायमरीली लक्षात घेत असतो, म्हणून ऑप्शन ए इट्स रिलिव्हन्स, त्याच्या समर्पकतेवर आपण संशोधन विषयाची निवड ही स्टार्टिंगला करत असतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कुठला माहितीचा मूळ स्रोत आहे? विच ऑफ द फॉलोइंग इज द प्रायमरी सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन? तर पाहू शकता तुम्ही, संशोधनांचा समालोचक अहवाल, नुकतेच लिहिलेले पाठ्यपुस्तक, प्रमाणभूत नियतकालिकेत प्रसिद्ध झालेला संशोधन लेख किंवा अनेक लेखकांनी लिहिलेला व 2015 साली प्रसिद्ध झालेला ग्रंथ, असं त्यांनी इथे म्हटलेलं आहे. तर आता तुम्ही सांगा, जर तुम्ही 2023 किंवा 26 मध्ये रिसर्च करताय तर तेव्हा तुम्ही 2015 साली जो काही ग्रंथ प्रसिद्ध झालेला आहे ते तुम्ही आधी चूज करणार का प्रायमरी सोर्स म्हणून? तर नाही, कारण ती इन्फॉर्मेशन बऱ्यापैकी तेव्हा जुळी झालेली असते, म्हणून हे ऑप्शन आपल्या इथे कट होऊन जातं. आणि रिसर्च रिव्ह्यू किंवा रिसेंटली जे काही टेक्स्टबुक आलेले त्याच्यापेक्षाही इम्पॉर्टंट आहे की जे काही रिसर्च आर्टिकल आहे, म्हणजे प्रमाणभूत नियतकालिकेत प्रसिद्ध झालेला एक संशोधन लेख. कारण हे स्टँडर्ड जनरलमध्ये जे आपलं ते लोक प्रसिद्ध करत असतात त्याच्यामध्ये मेन इन्फॉर्मेशन आपल्याला मिळत असते, आणि त्याच्यामुळे हा माहितीचा मूळ स्रोत आपण आधी घेत असतो. आणि म्हणून ऑप्शन सी, रिसर्च आर्टिकल पब्लिश्ड इन अ स्टँडर्ड जर्नल, हे या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर इथे असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहणार आहोत. A research report showed that the population of a country increased from 20 million in 1941 AD and 60 million in 2000 AD. The study can best be described as. तर एक संशोधन अहवालानुसार एका देशाची लोकसंख्या 1941 साली 2 कोटी होती, ती 2000 साली 6 कोटी इतकी झाली. तर या अभ्यासाचे सर्वोत्तम वर्णन कसे होईल? तर फॅक्टोरियल होईल, सोशल होईल, लॉंगिट्युडनल होईल की क्रॉस सेक्शनल? तुम्ही पाहू शकता घटकीय, सामाजिक, दीर्घकालीन किंवा छेदखंडित असे ऑप्शन दिलेले आहे. तर तुम्हाला लक्षात येईल की 1941 पासून तर 2000 असं त्यांनी एक टाइम पिरियड दिलेला आहे आपल्याला. बरेच वर्ष इथे लागलेले आहेत, तुम्ही पाहू शकतात. तर हा जो वेळ आहे हा एक दीर्घकाल आपण म्हणू शकतो की लोकसंख्या पण या दीर्घकालामध्ये वाढलेली, आणि हा जो अभ्यास आहे याचे वर्णन आपण लॉंगिट्युडनल म्हणजेच दीर्घकालीन या शब्दाने बेस्ट म्हणजे हा स्टडी आपण सांगू शकतो इथे. आणि म्हणूनच ऑप्शन सी दीर्घकालीन हे या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर इथे असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, अ हायपोथेसिस इज नॉट ऑलवेज नेसेसरी इन हिस्टॉरिक इन विच काइंड ऑफ स्टडीज, असं मला म्हणायचं आहे तिथे. आणि तुम्ही पाहू शकता की कसल्या अभ्यासासाठी गृहीतक आवश्यक असेल असे नाहीये. तर ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला, प्रमाणीभूत, सहसंबंधात्मक, प्रयोगाधिष्ठित आणि ऐतिहासिक. आपल्याला माहिती आहे की एक्सपेरिमेंटल रिसर्चमध्ये हायपोथेसिस आपण मोस्टली आपल्याला युजफुल ठरत असतो, पण हिस्टॉरिकल स्टडीज जर आपण पाहिलं, जे काही ऐतिहासिक संशोधन असतं तर याच्यात आधीच आपण हायपोथेसिस किंवा काही पूर्वकल्पना
असायलाच पाहिजे असं काही नसतं इथे. कारण जे काही हिस्टॉरिकल रिसर्च असते त्याचा उद्देश बऱ्याच वेळा फक्त ज्या काही पास्टमध्ये घटना घडलेल्या आहेत त्यांची सत्यता तपासण्यासाठी असतो आणि काही एव्हिडन्स गोळा करणे हा असतो. आणि अशा याच्यामध्ये आपल्याला गृहीतक मांडण्याची एवढी गरज नसते. म्हणून ऑप्शन डी हिस्टॉरिकल ऐतिहासिक हे या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर इथे असणार आहे. पुढचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग सॅम्पलिंग मेथड इज बेस्ड ऑन प्रोबॅबिलिटी. तर खालीलपैकी नमुना निवड पद्धतींपैकी कोणती पद्धत संभाव्यतेवर आधारित आहे असं आपल्याला विचारलं आहे. प्रोबॅबिलिटी इथे आलेला आहे. मोस्ट ऑफ दी स्टॅट्स किंवा मॅथ्स रिलेटेड स्टुडंट्स असतील त्यांना माहिती आहे की प्रोबॅबिलिटीवर डिपेंडंट ही एक प्रोसेस आहे, ती म्हणजेच स्टॅरिफाईड सॅम्पलिंग मेथड, स्तरीय नमुना निवड. हे त्यांना त्यांच्या सिलेबसमध्ये पण असतं. आणि जे काही आहे जजमेंट सॅम्पलिंग, कोटा सॅम्पलिंग, कन्व्हिनियन्स सॅम्पलिंग, तर या तिघही मेथड या नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग मेथड आहेत आणि स्टॅरिफाईड ही सॅम्पलिंग मेथड आहे. म्हणून ऑप्शन बी हे या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर इथे असणार आहे. पुढचा प्रश्न तुम्ही पाहू शकता 2016 मध्येच विचारण्यात आलेला होता. फील्ड स्टडी इज कन्सर्न विथ. तर जे काही क्षेत्रीय अभ्यास असतो तर त्याच्याशी खालीलपैकी कोणती गोष्ट निगडित आहे असं आपल्याला विचारलं आहे. ऑप्शन्स दिलेले आहेत. प्रत्यक्ष वस्तुस्थिती, प्रयोगशाळेतील परंतु बाहेर केलेला अभ्यास, प्रायोगिक दृष्टिकोन किंवा निवडक माहिती संग्रहण. तर इथे तुम्ही पाहू शकता की फील्ड स्टडी दिलेला आहे. तर त्याच्यावरून लक्षात येतं की काहीतरी फील्ड असेल आणि तिथून आपण काही अभ्यास केला आहे. तर याच्यासाठी जे प्रॉपर आन्सर असणार आहे ते आहे रिअल लाईफ सिच्युएशन, प्रत्यक्ष वस्तुस्थिती. कारण जो काही क्षेत्र अभ्यास असतो, फील्ड स्टडी असते, त्याचा अर्थच होतो की एखाद्या विषयाचा थेट आपण प्रत्यक्ष जागेवर जाऊन अभ्यास करणे. तर हे अभ्यासाचे साधन वास्तविक जीवनातील परिस्थितीशी निगडित असते आणि त्याच्याशी डिरेक्टली संबंध असतो. कारण आपल्या लायब्ररीऐवजी किंवा प्रॅक्टिकल जे आपण करतो त्याच्याऐवजी मोकळ्या वातावरणात लोकांमध्ये जाऊन आपण तिथे ऑब्झर्वेशन्स करत असतो. आणि जे काही रिसर्चर्स किंवा स्टुडंट्स असतात तर त्यांचा थेट त्या लोकांशी संबंध येतो आणि ज्या सिच्युएशन्स आहेत ते आपल्याला समजून घेण्यात मदत होते. तर ही आपल्याला गोष्टी समजून घेण्यासाठी इम्पॉर्टंट आहे आणि म्हणूनच फील्ड स्टडी इज कन्सर्न विथ रिअल लाईफ सिच्युएशन हे अगदी बरोबर उत्तर इथे असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही पाहू शकता जो 2017 मध्ये विचारण्यात आलेला होता. विच थिंकिंग एनेबल्स अस टू राईट स्टेटमेंट्स अँड डेव्हलप आर्ग्युमेंट्स इन अ स्टेप बाय स्टेप कोहेरंट मॅनर. तर आपण कशाच्या चिंतन क्षमतेमुळे आपली विधाने क्रमाक्रमाने मुद्दे व सुसंबद्धपणे लिहू शकतो असं आपल्याला इथे विचारलं आहे. फर्स्ट दिलेला आहे ॲक्युरेट, सायंटिफिक, लॉजिकल आणि क्लिअर म्हणजेच स्पष्ट. तर याचं जे काही बरोबर उत्तर असणार आहे ते आहे लॉजिकल म्हणजेच तर्कसंगत. तर आपण तर्कसंगत या चिंतन क्षमतेमुळे आपली विधाने क्रमाक्रमाने मुद्देसूद व सुसंबद्धपणे लिहू शकतो. जर आपण व्यवस्थित लॉजिकल यूज केला म्हणजे लॉजिकलपणे थिंकिंग केली तर त्याचा वापर करून आपण नक्कीच जे काही आपल्याला आर्ग्युमेंट्स मांडायचे आहे तर ते आपण मुद्देसूदपणे आणि स्टेप बाय स्टेप व्यवस्थितरित्या मांडू शकतो. म्हणून ऑप्शन सी तर्कसंगत हे या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर इथे असणार आहे. पुढचा प्रश्न आहे वन ऑफ द फॉलोइंग इज अ रेफरन्स मॅनेजमेंट सॉफ्टवेअर. तर खालीलपैकी एक आपण ऑप्शन चूज करणार आहेत की जी एक संदर्भ सूची व्यवस्थापन संगणकीय आज्ञा प्रणाली आहे. तर जे काही एंडनोट आहे हे जे एक सॉफ्टवेअर आहे ते रेफरन्स मॅनेजमेंट सॉफ्टवेअर आहे. आणि बाकी जे आपल्याला दिलेलं आहे टर्निटन, कॉपीस्केप आणि वायपर, तर हे तिघही जे आहेत ते सॉफ्टवेअर टूल आहे जे प्लॅगरिझम चेक करण्यासाठी वापरले जातो. ते रेफरन्स मॅनेजमेंट सॉफ्टवेअर नाही आहेत. इट इज द टूल यूज टू डिटेक्ट द प्लॅगॅरिझम. म्हणून लक्षात ठेवा हे 3 डिटेक्शनसाठी यूज होता प्लॅगॅरिझमच्या. आणि एंडनोट जे आहे ते एक रेफरन्स मॅनेजमेंट सॉफ्टवेअर आहे. व्यवस्थित नोट डाऊन करून ठेवा, हे इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहणार आहोत आपण. द डॅश डॅश ऑफ अ रिसर्च आर्टिकल इज प्लेस्ड नियर इट्स बिगिनिंग. तर संशोधन लेखाचे सुरुवातीस काय लिहिले जातं असं आपल्याला विचारलं आहे. तर जेव्हा आपण रिसर्च आर्टिकल हे लिहित असतो तर त्याच्या स्टार्टिंगला बिगिनिंगला आपण ॲब्स्ट्रॅक्ट लिहित असतो, त्याचा सारांश लिहित असतो. आणि हे आपण का लिहित असतो की जेणेकरून वाचकाला संपूर्ण जो काही आपण लेख लिहितोय तो न वाचताही त्यात जो आपल्या रिसर्चचा मेन उद्देश आहे किंवा ज्या काही पद्धती आपण यूज केलेल्या आहेत ते सर्व आपल्या त्या ॲब्स्ट्रॅक्टवरून त्यांना लक्षात येऊ शकतं. म्हणून इम्पॉर्टंट आहे की संशोधन लेखाच्या सुरुवातीस सारांश लिहिणे. आणि म्हणून ऑप्शन बी हे या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर इथे असणार आहे.
नेक्स्ट क्वेश्चन आहे द प्रपोजल दॅट मे प्रोव्हिजनली सर्व ॲज द स्टार्टिंग पॉइंट फॉर फर्दर रिसर्च इज नोन ॲज विच काइंड ऑफ हायपोथेसिस. तर जो प्रस्ताव तात्कालीन स्वरूपात पुढील संशोधन सुरू करण्यासाठी वापरला जातो त्यात कोणतं गृहीतक म्हटलं जातं असं विचारलं आहे इथे. तर त्याला आपण म्हणत असतो वर्किंग हायपोथेसिस म्हणजेच कार्यकर गृहीतक. कारण जेव्हा आपण काहीतरी रिसर्चला सुरुवात करणार असतो आणि स्टार्टिंगला जे काही आपण गृहीतक मांडत असतो तर ते एक वर्क करण्यासाठी मांडत असतो. वर्किंग हायपोथेसिस त्याला म्हटलं जातं. व्यवस्थित लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे रिसर्च जर्नल विथ अ हाय डॅश डॅश आर कॉमनली कन्सिडर्ड टू बी मोर इम्पॉर्टंट दॅन दोज विथ लोअर वन्स. तर ज्या संशोधन पत्रिकांचा डॅश डॅश उच्च असतो त्या इतर पत्रिकांपेक्षा जास्त महत्त्वाच्या आहेत असं सर्वसाधारणपणे मानलं जातं. तर याचं बरोबर उत्तर जे आहे ते असणार आहे इम्पॅक्ट फॅक्टर. तर रिसर्च जर्नलचा जेव्हा इम्पॅक्ट फॅक्टर हाय असतो तेव्हा तो कॉमनली कन्सिडर केला जातो मोर इम्पॉर्टंट बाकीच्यांपेक्षा. तर लक्षात ठेवा रिसर्च जर्नलशी रिलेटेड जर आपल्याला काही विचारलं की त्याचा काय हाय असतो की जेव्हा तो मोस्ट इम्पॉर्टंट मानला जातो तर लक्षात ठेवा हाय वरून तुम्ही असंही लक्षात ठेवू शकता HI हाय इम्पॅक्ट फॅक्टर. हे जस्ट एक लक्षात ठेवण्यासाठी दिलेलं आहे. रिलेटेड टू रिसर्च जनरल विचारलं आणि इम्पॅक्ट फॅक्टर पण विचारलं तुम्हाला तर लक्षात ठेवा की ABCD मध्ये पण HI जे आपण असं ठेवतो तर जर इम्पॅक्ट फॅक्टर कसा लागतो तर तो हाय लागतो किंवा H वरून इम्पॅक्ट फॅक्टर असं तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. आता लक्षात ठेवा की रिसर्च जनरल विथ अ हाय इम्पॅक्ट फॅक्टर आर कॉमनली कन्सिडर्ड टू बी द मोस्ट इम्पॉर्टंट दॅन दोज विथ लोअर वन्स. नेक्स्ट क्वेश्चन पाहणार आहोत आपण. A dash dash is a short-term intensive course for a small group emphasizing problem solving or learner newer techniques. या अल्पकालीन सखोल पाठ्यक्रमात लहान गटांनी समस्या समाधान किंवा नवीन तंत्रे आत्मसात करण्यास महत्त्व दिले जाते असं आपल्याला इथे विचारलं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता ऑप्शन दिलेत वर्कशॉप सेमिनार समर स्कूल रिफ्रेशर कोर्स. तर याचा बरोबर आन्सर आपला असणार आहे वर्कशॉप म्हणजेच कार्यशाळा. तर जी काही कार्यशाळा असते ती सखोल पाठ्यक्रमात लहान गटांनी समस्या समाधान किंवा नवीन तंत्रे आत्मसात करण्यासाठी इथे महत्त्व दिले जाते आणि म्हणून कार्यशाळा हे अगदी बरोबर उत्तर आपल्या या प्रश्नाचे इथे असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 2018 मध्ये विचारण्यात आलेला होता. द फ्रेज गिव्हिंग पर्सनल अटेन्शन टू इच स्टुडंट इंडिव्हिज्युअली इज एक्झाम्पल ऑफ. तर प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष व्यक्तिगतरित्या दिले जाईल या वाक्याचे आपल्याला कशाचे उदाहरण आहे हे वाक्य असं इथे विचारलं आहे. तर तुम्ही पाहू शकता की इथे प्रश्नातच आपल्याला कळत आहे सेंटेन्समध्ये की प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष आणि व्यक्तिगतरित्या. म्हणजे आपण पाहू शकतो की प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांनी एक समान वागणूक दिलेली आहे किंवा एक समान जागेवर ठेवलेला आहे आणि म्हणूनच व्यक्तिगतरित्या प्रत्येकाकडे आपण लक्ष देतो आणि म्हणूनच ऑप्शन नंबर डी समानार्थकता आणि त्यालाच आपण टॉटॉलॉजी असं म्हणत असतो. तर हे जे आहे त्याचा अर्थ हाच होतो की प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष व्यक्तिगतरित्या दिले जाईल आणि त्याचं उदाहरण म्हणजे समानार्थकता. म्हणून ऑप्शन डी हे अगदी बरोबर उत्तर इथे असणार आहे. पुढचा प्रश्न आहे अ वेल रिटन डॅश डॅश अट्रॅक्ट्स पोटेन्शियल रीडर्स अँड फॅलिसिटेट द कॅटलॉगिंग ऑफ अ रिसर्च रिपोर्ट इन अन इलेक्ट्रॉनिक डेटाबेस. तर सुलिखित डॅश डॅश संभाव्य वाचकांना आकृष्ट करेल व त्याचबरोबर संशोधन अहवालांची संगणकीय आधार सामुग्री सुलभतेने तयार करण्यास उपयोगी होईल. तर आपल्याला माहिती आहे की त्यांनी काय म्हटलं अट्रॅक्ट्स पोटेन्शियल रीडर्स अँड फॅलिसिटेट द कॅटलॉगिंग ऑफ अ रिसर्च रिपोर्ट. तर आपण जेव्हा स्टार्टिंगला एक व्यवस्थित शीर्षक देत असतो टायटल लिहित असतो तर ते संभाव्य वाचकांना आकृष्ट करतं आणि त्याचबरोबर जे काही संशोधन अहवाल आहे ते पण सुलभ करण्याला मदत करत असतो. म्हणून ऑप्शन ए टायटल हे या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर इथे असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे अ प्रपोजल दॅट मे प्रोव्हिजनली सर्व ॲज अ स्टार्टिंग पॉइंट फॉर द फर्दर रिसर्च इज नोन ॲज. जो प्रस्ताव तात्पुरत्या स्वरूपात पुढील संशोधनासाठी आरंभ बिंदू म्हणून वापरला जातो त्याला काय म्हणतो असं विचारलं आहे. तर आपल्याला माहिती आहे स्टार्टिंगला जेव्हा आपण स्टार्ट करत असतो तर एक स्टार्टिंग म्हणून आपण हायपोथेसिस मांडत असतो आणि ते नंतर आपल्याला पुढे हेल्प करत असतं. म्हणून ऑप्शन ए हायपोथेसिस गृहीतक हे या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर इथे असणार आहे. पुढचा प्रश्न आहे जो अगेन 2018 मध्ये विचारण्यात आलेला होता. अ डॅश डॅश इज यूज टू शो एक्झॅक्ट व्हॅल्यूज. आकडे बिनचूकपणे दर्शवण्यासाठी कशाचा वापर होतो. तर तुम्ही पाहू शकता एक्झॅक्ट व्हॅल्यू म्हटलेलं आहे आपल्याला. याच्यावरूनच कळतं. पायचार्टमध्ये आपल्याला माहिती आहे की काहीतरी प्रपोर्शन्स दाखवलेले असतात किंवा अँगलमध्ये काहीतरी आपल्याला दिलेलं असतं पर्सेंटेज किंवा अँगल आणि बार डायग्राम जी आहे
त्यामध्ये असे काहीतरी बार्स दिलेले असतात ज्याच्यात एक्झॅक्ट व्हॅल्यू दिलेली नसते आपल्याला. डॉट प्लॉटमध्ये पण आपण एक्झॅक्ट व्हॅल्यू नसते, पण जो काही टेबल असतो तर टेबलमध्ये आपल्याला डॉट दिलेलं असतं की सपोज हा एक टेबल आहे तर इथं आपल्याला व्हॅल्यूज दिलेल्या असतात 20, 30, 40 असं काहीतरी. म्हणजेच टेबल जो आहे तो आपल्याला एक्झॅक्ट व्हॅल्यू शो करतो आणि म्हणून ऑप्शन बी टेबल किंवा कोष्टक हे या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर इथे असणार आहे. पुढचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट रिसेंट अँड डिपेंडेबल सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन ऑन अ ब्रॉड सायंटिफिक टॉपिक. तर एखाद्या विस्तृत शास्त्रीय विषयाच्या बाबतीत खालीलपैकी माहितीचा अत्याधुनिक व विश्वसनीय स्रोत कोणता असेल असं आपल्याला विचारलं आहे. तर आपल्याला रिसेंट म्हटलेलं आहे आणि डिपेंडेबल म्हणजे त्याच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो एखाद्या ब्रॉड सायंटिफिक टॉपिकच्या याच्यात. तर ते कोणता असेल असं आपल्याला विचारलं आहे आणि तेच आपलं असणार आहे एक रिव्ह्यू आर्टिकल. जो काही समालोचक लेख असतो तो इथे असणार आहे मोस्ट डिपेंडेबल सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन. म्हणून ऑप्शन सी हे अगदी बरोबर उत्तर इथे असणार आहे. पुढचा प्रश्न तुम्ही पाहू शकता. The dash dash is the best indicator of the total importance of a journal to researchers. एखाद्या नियतकालिकाचे संशोधकांसाठी सर्वकष महत्व दर्शवणारा सर्वोत्तम सूचक कोणता आहे असं आपल्याला विचारलं आहे आणि त्याचं बरोबर उत्तर इथे असणार आहे आयगेन फॅक्टर. द आयगेन फॅक्टर इज द बेस्ट इंडिकेटर ऑफ द टोटल इम्पॉर्टन्स ऑफ द जर्नल टू रिसर्चर्स. तर लक्षात ठेवा मी तुम्हाला सांगितलं होतं हाय इम्पॅक्ट फॅक्टर. स्टँडर्ड जर्नलचं ते समथिंग होतं तिथं आपण हा इम्पॅक्ट फॅक्टर घेतलेलं होतं आणि जेव्हा इंडिकेटर विचारतं आपल्याला तर बेस्ट इंडिकेटर हा आयगेन फॅक्टर मानला जातो, आयगेन गुणक मानला जातो. हे व्यवस्थित नोट डाऊन करून ठेवा. पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत जो जून 2019 मध्ये विचारण्यात आलेला होता. डायलॉग मेथड ऑफ डिस्कवरिंग द ट्रूथ वॉज गिवन बाय. तर जी काही सत्यशोधनाची संवादनपूर्व पद्धती आहे तर ती कोणी दिलेली आहे असं इथे विचारलं आहे. सो इट इज गिवन बाय द सोक्रेटिस यांनी ती दिलेली आहे डायलॉग मेथड ऑफ डिस्कवरिंग द ट्रूथ. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे इफ वन व्हेरिएबल इज मेजर्ड ऑन नॉमिनल स्केल अँड अदर व्हेरिएबल इज मेजर्ड ऑन इंटरवल स्केल. तर इथे काहीतरी दोन स्केल्स दिलेले आहे आपल्याला. एक नॉमिनल स्केल दिलेली आहे, एक इंटरवल स्केल दिलेली आहे. द अप्रोप्रिएट रिसर्च मेथड विल बी. जर एक चल नामांकन श्रेणीवर मोजले जाते आणि दुसरे चल आंतरश्रेणीवर मोजले जात असेल तर योग्य संशोधन पद्धती कोणती असं इथे विचारलं आहे. एक्सपेरिमेंटल येईल, केस स्टडी येईल, क्रॉस सेक्शनल येईल की कोरिलेशन येईल असं आपल्याला ते विचारत आहे. तर याचं बरोबर आन्सर जे आहे ते एक्सपेरिमेंटल मेथड येणार आहे, प्रायोगिक पद्धती. कारण तुम्हाला इथे दिसतंच आहे की पहिलं जे काही आहे ते आपण नॉमिनल स्केलवर मोजतोय, देन इंटरवल स्केलवर मोजतोय आणि हा एक एक्सपेरिमेंट करून आपण जे आहे ते अप्रोप्रिएट रिसर्च करणार आहेत आणि ती मेथड यूज करणार आहेत आणि याला आपण एक्सपेरिमेंटल मेथड असं म्हणत असतो. म्हणून ऑप्शन ए हे या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर इथे असणार आहे. पुढचा प्रश्न तुम्ही पाहू शकता की विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड हायपोथेसिस. तर खालीलपैकी कोणते चांगल्या परिकल्पनेचे वैशिष्ट्य नाही असं विचारलं आहे. तर पाहू शकता दिलेले तपासणी क्षमता, वस्तुनिष्ठता, गुंतागुंत आणि संबोध स्पष्टता. तर हे आपल्याला ऑप्शन्स पाहूनच लक्षात येतंय की कॉम्प्लेक्सिसिटी किंवा गुंतागुंत. तर जेव्हा एक चांगला हायपोथेसिस मांडतोय तर त्याच्यात जर कॉम्प्लेक्स असतील काही किंवा गुंतागुंत असेल तर ते आपण त्याचं वैशिष्ट्य नाही म्हणू शकत आणि म्हणून ऑप्शन सी कॉम्प्लेक्सिसिटी हे या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर इथे असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे इफ मीन and median of a frequency distribution are 20 and 22 respectively then the mode of the distribution will be. जर वारंवारिता वितरणाचे मध्यमान आणि मध्यांक अनुक्रमे 20 व 22 असतील तर त्या वितरणाचे बहुलक काय असेल असं विचारलं आहे. जर असा प्रश्न आला लक्षात ठेवा आपल्याला मीन दिलेला आहे आणि मीडियन दिलेला आहे. इथे तुम्ही पाहू शकता मीन दिलेला आहे आपल्याला 20 आणि मीडियन दिलेला आहे आपल्याला 22 आणि विचारलं आहे आपल्याला की मोड काय असेल याचा, त्या वितरणाचे बहुलक म्हणजेच मोड विचारला आहे आपल्याला. तर त्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे जेव्हा आपल्याला मीन आणि मीडियन दिलेलं असतं आणि मोड काढायचं असतं तेव्हा मोड इज इक्वल्स टू 3 इंटू मीडियन. हा फॉर्म्युला व्यवस्थित नोट डाऊन करून ठेवा. -2 इंटू मीन. तर 3 इंटू मीडियन आपल्याला तुम्ही पाहू शकता दिलेला आहे 22 -2 इंटू मीन दिलेला आहे 20. तर 22 इंटू 3 66 आणि हे आलं आपलं 40. तर तुम्ही पाहू शकता आता आन्सर आपल्याला मिळते 66 - 40 26 येणार आहे. म्हणजेच ऑप्शन सी हे या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर इथे असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे युझिंग समवन एल्स रिसर्च विदाउट ड्यू एक्नॉलेजमेंट इज कॉल्ड एज. जर दुसऱ्याचे संशोधक
आवश्यक ते श्रेय न देता आपण वापरतोय, तर यास काय म्हटलं जातं असं विचारलं आहे. मी एक्सप्लेन करताना पण तुम्हाला सांगितलं आहे की याला आपण एक काइंड ऑफ चोरी म्हणतो आणि म्हणजेच प्लॅगॅरिझम, वाङ्मय चौर्य असं म्हटलं जातं. म्हणून ऑप्शन बी हे या प्रश्नाचं बी बरोबर उत्तर इथे असणार आहे. तर आय होप हा व्हिडिओ ही तुम्हाला व्यवस्थितरित्या लक्षात आला असेल, समजला असेल, क्वेश्चन्स कसे विचारले जातात ते. आणि जे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स असतील, जसं की आता आपण हा फॉर्म्युला पाहिला, मूड कसं फाइंड आउट करायचं इफ वी हॅव गिवन द मीडियन अँड मीन, तर हे व्यवस्थित नोट डाऊन करून ठेवा. असे छोटे छोटे पॉईंट्स तुम्हाला नक्कीच एक्झामला उपयोग होईल. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.